गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण मस्त असे ढग वरती आलेत खाली आणि बहुतेक आज पाऊस पडणार आहे मित्रांनो. आणि सकाळची आपण मस्त वेगळीशी पूजा केली, तुम्ही बघू शकता. एकदम घर आपलं प्रसन्न झालंय. असं पूजा केल्यानंतर मित्रांनो एकदम घर प्रसन्न होतं. आणि आज आपल्याला सुट्टी आहे, तर आज खास व्हिडिओ आहे आपला. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील बोलले. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि मित्रांनो, भरपूर दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येत आहे, तर त्याचं कारण पण एक खास आहे. कारण का जॉब करत असताना आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा टाईम भेटत नाही, त्यासाठी आपण व्हिडिओ कंटिन्यू करत नाही. तर आज सुट्टी आहे, तर बोललो चला व्हिडिओ आपण बनवून बघूयात. तर आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये, आणि मार्केटमध्ये जाऊन बघूयात कोणती मच्छी वगैरे मिळते का. तर मच्छी घेऊन येणार आहोत आणि त्याचाच आज ब्लॉग बनवणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट जाऊ आता मार्केटमध्ये. तर इकडे बघू शकता माझ्याबरोबर सोरा आले. आणि सोरात कोणती मच्छी आपण घेणार आहोत? टोल मच्छी घेऊयात. बघूयात मित्रांनो मार्केटमध्ये कोणती मच्छी भेटते. तर आपण आता चाललो आहे मित्रांनो मार्केटमध्ये जाऊया आणि बघूयात अगोदर कोणती मच्छी आहे ते. तर त्यानंतर आपण बघणार आहोत कोणती घ्यायची. तर टोल घ्यायची नक्की आहे. तर आम्ही आता चाललो आहे दोघं पण. आपण मार्केटला पोचलो आहे आणि हे मार्केट आहे, आपण आता पोचलो. तर फायनली मित्रांनो मार्केटमध्ये पोचलो आणि इकडे मच्छी आज कमी आहे, तर आपल्याला टोल घ्यायची होती. इथे 2 टोल आहेत, तर आपलं त्यामध्ये एक घ्यायचे आणि एक आपण टोल घेतली आता. आणि आपण आता जातोय मार्केटमध्ये. थोडं टोमॅटो वगैरे घ्यायचे, तर टोमॅटो वगैरे घेऊन घरी जाणार आहोत. तर मित्रांनो फायनली आता घरी आलो आहे मार्केटमधून. आता घरी आलो आहे आणि बघूया सोडा आता रेसिपी कोणती बनवणार आहे ती. तर तुम्हाला दाखवतो थोडीफार कोणती रेसिपी बनणार आहे ती. इकडे पाण्याने स्वच्छ मच्छी धुवून घेतले मस्त. तर इकडे बघू शकता सोराचं किचन कसं आहे ते, एकदम नीटनेटकेपणा. आणि इकडे गॅसवरती आता भात शिजतोय आणि इकडे सोरा आता मच्छीची तयारी करते, कांदा आणि टोमॅटो कापते. आणि मित्रांनो आपल्या किचनमधून व्ह्यू बघू शकता तुम्ही बाहेर, असा व्ह्यू आहे. आणि इकडे आता मच्छी तयारी पूर्ण चालू आहे. आणि मच्छी आता काय सोरा करणार आहेस तू? एकच करणार आहे ना मसाला? मित्रांनो एकच करणार आहोत. तर मित्रांनो आपण थंड काहीतरी बनवतो. हे रोज सिरप आहे आणि इकडे आपण थंड पाणी घेतलं आहे आणि तिकडे साखर आहे खडी, आपण एकदम बारीक साखर घेतली. तर आपण थंड बनवूयात मस्त वेगळं असं. तर ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकतोय थंडगार एकदम. तर इकडे आपलं तयार झालं आहे. तर आता आपण टेस्ट करणार आहोत, बघूया कसं झालं आहे ते. एक नंबर मित्रांनो झाला आहे. आपण सोराला पण टेस्ट करायला दिला आहे. टेस्ट कर सोरा, बघूया कसा झाला आहे तो, सांग. मस्त मित्रांनो, हा रोज सिरप आहे, चांगला वाटतं एकदम. असं वातावरण असं मस्त झालं एकदम. ढग आलेत वरती, इकडे हिरवगार एकदम नारळीचं झाड समोर आहे आणि हे पूर्ण ढग वरती आलेत. संध्याकाळी बहुतेक पाऊस येईल इकडे. तर मित्रांनो आपण एकच बनवणार आहोत आता आपल्याला मच्छी मसाला बनवणार आहोत. आणि हे जे आहेत ते आपल्याला संध्याकाळी फ्राय करण्यासाठी ठेवायचे. तर आपण हे संध्याकाळी फ्राय करून घेणार आहोत आणि याचाच आपण आता मच्छी मसाला बनवूयात. इकडे आपली ग्रेव्ही तयार होते आणि हा आपला मसाला आहे, गोडा मसाला, जो सुक्का खोबरं आणि कांदा वगैरे वापरून बनवलेला तो. आणि इकडे आपली मच्छी मस्तपैकी असे स्वच्छ धुवून घेतली. आपल्याला आता ग्रेव्हीवाली मच्छी बनवायची आहे, तर इकडे मसाला तयार होतोय. तर बघूयात तयार झाल्यानंतर कशी बनते ती. मित्रांनो ही तरी बघू शकता, मस्त असा सुगंध सुटला आपल्या ग्रेव्हीला. तर ही मित्रांनो आपण गावावर आणलेली उपमाचे आमसूल आहेत, तर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. 4-5 आपण ॲड करणार आहोत. बघू शकता इकडे मस्तपैकी असा आंबटपणा येणार आहे. आणि आता आपल्याला मच्छी त्याच्यामध्ये ॲड करायचे. तर आपण मच्छी ॲड करूया. एक एक करून मच्छी सोडायची. आणि मित्रांनो मच्छी सोडल्यानंतर त्याला एकदम असं आपण ढवलत नाही बसायचं, तशीच ठेवून द्यायची, म्हणजे ती शिजून जाते चांगली.
तर मच्छी अशी टाकतोय सर्व आपण. तर मित्रांनो फायनली आपली मच्छी तयार झाली आणि तरी बघू शकता मस्त आले, खायला खूप मजा येणार आहे. तर बघूया आपण. आता आपण थोड्या वेळात जेवणार आहोत आणि मस्त एकदम सुवास सुटला आहे. तर मित्रांनो आजच्या जेवणामध्ये बघा भाकरी, चपाती आणि आपण मच्छीची ग्रेव्ही बनवली ते, आणि इकडे जवला, कोळंब आणि लिंबोणी कांदा आहे. तर मित्रांनो आपण आता जेवायला बसतोय, तुम्ही पण जेवायला या. चला तर जेवण करून घेऊयात. तर मित्रांनो जेवण वगैरे सर्व करून झालं आहे आणि जेवण एकदम भारी होतं आणि व्हिडिओ आता इथेच थांबवायचा आपल्याला. तर मित्रांनो चला व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात आता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. चला तर तोपर्यंत बाय बाय.